स्वामी प्रज्ञानंद लिखित अमलगाथा भावदर्शन या पुस्तकातील आज ऐकूया अभंग 31 आणि त्याचं विवरण. मनासी पहावे वारंवार, ऐसे होता मन घे माघार. साक्षी होता कै मनोव्यापार, अनिष्ट चाले. साक्षीत्वही नित्यशः कठीण, त्याही कर्मा जीव विटे जाण. कर्मा कर्म पाहिल सुजाण, आत्मसंतोषा. जव मन स्वस्थ होई, त्या समयी काय पाही. निरामय सौख्या ठाई, आनंद रूप. योग्यासी ते मुद्रा ध्यान डोळे, साधकासी ते साक्षीत्वे कळे. भक्ती ज्ञान व वैराग्य मेळे, स्वयं वेद्यची. याचा भावार्थ असा: मन कसं चंचल आहे याचंच वारंवार अवलोकन करावं. अशा प्रकारे मनाचा अभ्यास सुरू झाला की मन धावण्याचा प्रकार सोडून देऊन आपोआप माघार घेतं, शांत राहतं. आपण मनाची साक्षीभावानं सतत पाहणी करावी. मनोव्यापारातील जे अनिष्ट तेही कळून येतं. साक्षीभावानं मनाची सतत पाहणी करणं ही गोष्टही अतिशय कठीण आहे. या प्रयोगालाही जीव कंटाळून जातो. कर्म म्हणजे काय, अकर्म म्हणजे काय याचा मग जाणतेपणानं अभ्यास करावा. आत्मसंतोषाचा लाभ होईल अशीच कर्म करावीत. जेव्हा मन स्वस्थ होऊन जातं तेव्हा काय पाहायचं? निरामय आनंदाचीच प्राप्ती तेव्हा होत असते. जो योगी होऊ इच्छितो त्यानं ध्यान, मुद्रा, दृष्टीचा अभ्यास या गोष्टी कराव्यात. साधक जो आहे तो भक्ती मार्गाने जातो. त्यानं साक्षीत्व साधण्याचा अभ्यास करावा. भक्ती, ज्ञान, वैराग्य यांची प्राप्ती झाली की भक्त साधकालाही ती स्वसंवेद्य वस्तू प्राप्त होते. चिंतन: साधू संत सद्गुरू साधकाला स्वरूपाचा शोध करा, स्वरूपी स्थिर व्हा असा उपदेश करतात. साध्य साधण्यासाठी साधकानं मन, बुद्धी, चित्त शांत करण्याचा प्रयत्न करायचा असतो. यासाठी मनाचा अभ्यास करावा लागतो. मन बुद्धीनं जोवर मी देह हा भाव घट्ट पकडून ठेवलेला असतो तोवर ती बहिर्मुखच असतात. संसारात सुखाच्या शोधासाठी धावाधाव करतात. हा प्रकार थांबवायचा कसा? साक्षीभावाने मनाचे, बुद्धीचे व्यापार अलिप्तपणे तपासावेत. मामा सांगायचे, आत्मसंस्थ मनः कृत्वा न किंचिदपि चिंतयेत. मनाला प्रपंचाच्या उठणाऱ्या वृत्तीपासून अलग करावं आणि ते आत्म्याच्या ठिकाणी स्थित करावं. चंचल वृत्तीला आवर घालावा. रजोगुणाचा नाश करावा. आत्मस्वरूपात मनाला रममाण होण्याची सवय लावावी. हे सांगायला सोपं असलं तरी प्रत्यक्षात यायला फार अवघड आहे. जीव या प्रयोगाला कंटाळून जातो. योगमार्गी साधक ध्यान, मुद्रादी मार्गाने हे साध्य करतात. पण सामान्य साधकानं साक्षीत्वाचा अभ्यास करावा. मी कोणीतरी आहे, मी कर्ता आहे असं समजणं म्हणजे भ्रम आहे. मी साक्षी आहे ही जागृती आहे. मी द्रष्टा आहे हे भान येणं म्हणजेच निरामय आनंदात सुखात असणं. निर्विचार अवस्था म्हणजे शून्यावस्था. साक्षीत्व या अवस्थेलाच सहज अवस्था असंही म्हणतात. लोक ध्यान लावण्याचा अभ्यास करीत बसतात. ध्यान कृत्य नाही. ध्यान हा साक्षीभाव आहे. तो एक बोध आहे. ध्यान कर्म नाही. ध्यान ही एक अंतर अवस्था आहे. तिथं मन, बुद्धी, चित्त सारं स्थिर
स्वस्थ होऊन जातं. लोक साधक होण्यात, साधना करण्यात बऱ्याच वेळेला असहज होत राहतात. सहजता हरवलेला माणूस ध्यान कसा करू शकेल? सहजावस्थेत चैतन्यमयताच असते. परमात्म्याचं बनून जाणं म्हणजे सहजता. ध्यानामध्ये कसलीही कल्पना असत नाही. तिथे फक्त एक जागृत चेतना असते. निराकारात राहा म्हणजे ताबडतोब परमात्म्यात पोहोचाल. ती दिव्य अनुभूती आहे. ती स्वसंवेद्य आहे. गुरुकृपेनं ती प्राप्ती होते. मनच बंधनात टाकतं आणि मनच मुक्तही करतं. म्हणून मनाचा अभ्यास नेहमी करावा. 31व्या अभंगाचं विवरण आपण ऐकलं. उद्याच्या भागात 32व्या अभंगाचं विवरण आपण ऐकूया. गुरुदयेचा सागर तोची नेई पहिलं पार. ऐसा माझा स्वामी राय बाळवंदी त्याचे पाय. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी अमलानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.